राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका आंदोलन, मराठा आंदोलन, शिवडी नावा शेवा ब्रिज या संदर्भामध्ये चर्चा झाली असून शिवडी नावा शेवा या सेतूवर 250 रुपये टोल आकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला असून दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसेच विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अटही शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आदित्यच्या मित्राविरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। 28 कोटींचं कोविड सेंटर 140 कोटींना देण्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरे यांचे मित्र राहुल गोम्स ओक्स कन्सल्टन्सी यांच्यावर ताडदेव पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालाय। छगन भुजबळ यांच्या रोज मागण्या बदलतात, ते ओबीसींना वेड्यात काढतायत। भुजबळांना राजकीय फायदा द्यायचा असून त्यांना त्यांच्यावरील केसेसमधून सोडवणूक करून घ्यायची आहे, असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केलाय। त्यांना जर ओबीसींचं वेळ लागलं असतं तर प्रश्न वेगळा होता, पण त्यांना त्यांच्यावरील केसेस मागे घेण्याचं वेळ लागलाय, असंही जरांगे म्हणाले। प्रभू रामाबद्दलची वक्तव्य ओघात बोललो, आपल्याला वाद वाढवायचा नाही, अशी नरमाईची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी आता घेतली आहे। जितेंद्र आव्हाडांना अटक करा, भाजप आमदार राम कदम यांनी मागणी केलेली आहे। घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर भाजपानं आक्रमक आंदोलन सुद्धा केलं। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने छत्रपती संभाजीनगर मधील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जितेंद्र आव्हाडांचा निषेध केला। तसेच त्यांच्या फोटोला शेण लावून जितेंद्र आव्हाडांना पक्षातून हाकलून देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये नाशिकमधील साधू महंत आक्रमक झालेत। आव्हाड अर्धवट ज्ञानी असून त्यांनी नाशिकला येऊन श्रीराम आणि रामायणावर शास्त्रार्थ करावे, असा सल्ला महंत अनिकेत शास्त्री महाराजांनी आव्हाड यांना दिला। बापाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत, आम्ही यांचा कट उधळून लावू, दादा गटाच्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं। आपल्या घरावर अजित पवार यांच्या 4 समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला। मोजून 4च जण होते। श्रीरामाचा इतिहास माहीत नसलेल्या या लोकांना श्रीरामांचा इतिहास समजावून सांगावा लागेल, असंही आव्हाड म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आव्हाडांवर येत्या 24 तासात गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आली आहे। अन्यथा वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये महाआरती करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। आमचे कार्यकर्ते महाआरती करण्यासाठी गेले होते, असं देखील अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलं। राज्यातील शेतकरी अडचणीत आला असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी राजा या संकटातून बाहेर निघावा, यासाठी शरद पवारांसह सुप्रिया सुळे यांनी साई चरणी प्रार्थना केली असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। खासदार नवनीत राणा या प्रहारच्या तिकिटावर लढल्या तर हरकत नाही, या बच्चू कडू यांनी केलेल्या विधानावर आमदार रवी राणा यांनी उत्तर दिलंय। प्रहारने महायुतीचा धर्म पाळला तर आम्हीही पाळू, अशी सावध प्रतिक्रिया रवी राणांनी घेतली असली तरीही लोकसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडूंनी राजकारण केलं तर त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा सुद्धा देणं रवी राणा विसरले नाहीत। उद्धव गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधवांची हकालपट्टी करण्यात आली आहे। राजू शेट्टी आणि उद्धव यांच्या भेटीवर जाधवांकडून टीका केल्यानंतर
दुसऱ्याच दिवशी त्यांची हकालपट्टी करण्यात आली। मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये लाठीचार्ज करण्यात आला। सिल्लोड या ठिकाणी बुधवारी गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली। त्यानंतर संतापलेल्या अब्दुल सत्तारांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले। अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला। मुंबईतील वर्षा निवासस्थानाबाहेर किरण सामंतांचे फलक लावण्यात आलेले आहेत। राजकीय वर्तुळामध्ये त्यामुळे चर्चेला उधाण आलाय। किरण सामंतांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले हे फलक आहेत। किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू असून किरण सामंत लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याची सुद्धा चर्चा आहे। भाजपाने सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा दावा केलाय। या संदर्भात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दुजोरा दिला आहे। भारतीय जनता पक्षाची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ताकद आहे, त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपाचाच असे स्पष्टपणे राजन तेली यांनी सांगितले। आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आपत्तीजनक विधान केल्यामुळे राज्यात भाजपातर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। तसेच विविध माध्यमांवर त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत। अशात राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील आपली भूमिका मांडली असून आव्हाड यांच्या विधानाचे समर्थन आपण करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता आहे। केजरीवालांच्या घराबाहेरील सर्व रस्ते बंद करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। नाशिकच्या मायको सर्कल येथील जिल्हा कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत शिवसेनेने निषेध आंदोलन केलं। यावेळी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा उलटा लटकवत घोषणाबाजी करून आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले।